श्री गुरुदेव दत्त. दत्त गुरूंच्या 24 गुरूंपैकी 15वा गुरु हरिण. ग्राम्य गीत नृत्यादिक ऐकता पाहता यतीस बाधक. जैसे मृग पढे बंधनात गीते मोहित होवोनी. तदर्थ गुरु केला हरिण तेणे बोधे बोधले मन. संन्यासी पुरुषाला काही भोग साधने अधोगतीला जाण्यास प्रवृत्त ठरू शकतात. तसेच हरिण मोहित होऊन वाघाच्या जाळ्यात सापडते. हरणाच्या नाभीत मनमोहित करणारी सुगंधी कस्तुरी आहे, परंतु कस्तुरीच्या शोधार्थ ते इतरत्र भटकत राहते. भोग आणि वासनेच्या अतिरेकामुळे स्वतःतील सामर्थ्य हरवून बसलेल्या हरणासारखी अवस्था आपली होऊ नये ही शिकवण त्याच्याकडून मिळते. म्हणूनच हरणाला श्री दत्तगुरूंनी गुरु केले आहे. यावरून आपण असा बोध घेऊ शकतो की स्वतःचे सामर्थ्य स्वतः ओळखावे. कोमलता, गती, तत्परता व ज्ञान घेण्याची कला हे गुण असलेला व्यक्ती आपल्या वागण्यातून कस्तुरीसारखा सुगंध समाजाला देऊ शकतो. आपल्यातील सद्गुणांचा सुगंध चहू दिशांना पसरवावा. यावरून असा दृष्टिकोन समोर येतो की आपले मन हरणाप्रमाणे कोमल असून आपण गती व तत्परतेने सर्व कामे करतो. आपल्यामधील सामर्थ्य आपण स्वतः ओळखून आपले जीवन घडविणार आहोत. ओम श्री गुरुदेव दत्त.